आपल्या सरकारने केलेला आहे। 1 कोटी MSME उद्योग सुरू करण्याचं उद्दिष्ट ठेवलेलं आहे। छोटे उद्योग, ॲनिमेशन, गेमिंग, VFX, XR धोरण, जागतिक क्षमता केंद्र धोरण, रत्न आभूषण धोरण, अशी अनेक धोरणं आपण जाहीर केलेली आहेत। यामधून लाखो रोजगारांच्या संधी निर्माण होणार आहेत, निर्यात वाढणार आहे, महाराष्ट्र जागतिक व्यासपीठावर अधिक सक्षम होणार आहे, ही वस्तुस्थिती आहे। औद्योगिक विकासाला गती देण्यासाठी भूखंड वाटपाची प्रक्रिया पारदर्शक करण्यासाठी मिलाप ही ऑनलाईन प्रणाली देखील सरकारने सुरू केलेली आहे। आतापर्यंत 339 भूखंडाद्वारे 1424 एकर क्षेत्राचं वाटप उद्योगांना झालेलं आहे, ही देखील वस्तुस्थिती आहे। यामुळे उद्योगांना वेगाने जमीन आणि रोजगार निर्मितीला चालना मिळते आहे। नीती आयोगाने जाहीर केलेल्या निर्यात सज्जता निर्देशांकामध्ये देखील महाराष्ट्राने देशात प्रथम क्रमांक पटकावलेला आहे, ही देखील वस्तुस्थिती आहे। हे यश म्हणजे आपल्या धोरणांची, आपल्या प्रशासनाची आणि आपल्या उद्योग विश्वाच्या क्षमतेची पावती आहे। सभापती महोदय, गडचिरोली सारख्या नक्षलवादी भागामध्ये आज आपण इंटिग्रेटेड स्टील प्लांटसाठी 10,000 कोटींची गुंतवणूक आली, उद्योग सुरू झाले। एक मी पालकमंत्री असताना सुरजागडचा प्रकल्प सुरू झाला, दादांना माहित आहे, आशिष जयस्वालला माहित आहे। त्यावेळेस सुरजागडचा प्रकल्प सुरू झाल्यानंतर हजारो लोकांच्या हाताला काम मिळालं, तिथे रस्ते होऊ लागले, आरोग्य केंद्र झाली, शाळा झाल्या, तिथल्या महिलांना रोजगार दिला। त्याचबरोबर टाटा इन्स्टिट्यूटने देखील त्या ठिकाणी एक स्किल सेंटर उभं केलंय। 100 कोटी रुपये, 100 कोटी रुपये त्यांनी दिले। त्याचा आपला पण IIIT इन्व्हेन्शन, इनोव्हेशन आणि इन्क्युबेशन त्यांनी हे सुरू केलंय। 5,000-6,000 लोक त्यामधून दरवर्षी बाहेर पडतील ट्रेंड होऊन, आणि म्हणून या ठिकाणी त्यांनी आता तिकडे गडचिरोलीत केलं होतं, पुण्यात केलंय, आता कल्याणमध्ये सुरू, संपूर्ण 11 जिल्ह्यामध्ये हे अशा प्रकारचं IIIT सुरू होतं, रत्नागिरीमध्ये सगळ्या ठिकाणी। आणि म्हणून गडचिरोलीची ओळख आता स्टील सिटी म्हणून होत आहे। सभापती महोदय, दावोसला करार झाले ते फक्त पुणे मुंबई पुरते मर्यादित नाहीत। उत्तर महाराष्ट्रात 50,000 कोटींची रुपयांची गुंतवणूक आली। एकट्या अहिल्यानगरमध्ये 11,519 कोटीची गुंतवणूक होती आहे। राज्याचं पुढचं मॅन्युफॅक्चरिंग हब छत्रपती संभाजीनगर आणि जालना होईल। छत्रपती संभाजीनगरमध्ये सुसज्ज इंडस्ट्रियल एक्झिबिशन कम कन्व्हेन्शन सेंटर उभारण्याचं नियोजन आहे। दिल्ली मुंबई कॉरिडॉरसाठी आवश्यक पायाभूत सुविधा छत्रपती संभाजीनगर भागात तयार केल्या जात आहेत, इन्फ्रास्ट्रक्चर करतो आपण। देशात EV उत्पादनात मोठा हिस्सा छत्रपती संभाजीनगरचा असेल, या प्रकारचं काम सुरू आहे। इथल्या EV क्लस्टरच्या विकासाला चालना दिली जाते। देशातली पहिली स्मार्ट इंडस्ट्रियल सिटी छत्रपती संभाजीनगरमध्ये आहे, याचा देखील आपल्याला अभिमान असला पाहिजे। आता या कॉरिडॉरमध्ये जागा शिल्लक नाही आहे, त्यामुळे आता आणखी 8,000 एकर जमिनीचं संपादन करण्याची प्रक्रिया सुरू होती आहे। समृद्धी महामार्गामुळे जगातले उद्योग या भागाकडे आकर्षित होऊ लागलेले आहे। कनेक्टिव्हिटी वाढली, 18 तासाचा प्रवास 6 तासावर आला, 7 तासावर आला, आणि त्यामुळे कनेक्टिव्हिटी वाढल्यामुळे आज बंदर जवळ आली, JNPT जवळ आलाय, त्या ठिकाणी जालना जवळ आलाय, ड्रायपोर्ट जवळ आले, आणि यामुळे या ठिकाणी विकासाला चालना मिळते आहे। आणि म्हणून मुंबई पुण्याप्रमाणे छत्रपती संभाजीनगर असेल, नागपूर आहे, नाशिक आहे, या भागामध्ये नवीन औद्योगिक पट्टे तयार होत आहेत। विदर्भामध्ये नागपूर नागपूर-अमरावती औद्योगिक विकासाचा पट्टा तयार होतोय। उद्योगाच्या बाबतीमध्ये अनेक लोकांनी प्रश्न निर्माण केले होते, त्यांना मी उत्तर देतोय। अमरावतीमध्ये PM मित्रा पार्क प्रमाणे वस्त्रोद्योग पार्कमुळे नवी इंडस्ट्रियल इकोसिस्टीम तयार होते आहे। एअर इंडियाच्या वतीने आशिया खंडातील सर्वात मोठी पायलट ट्रेनिंग इन्स्टिट्यूट तिथे उभी राहते आहे। पालघर जिल्ह्यातलं वाढवण बंदर हे आता देशातलं सर्वात मोठं बंदर उभं राहत आहे। त्याची कॅपॅसिटी सभापती महोदय JNPTच्या तिप्पट आहे। हे बंदर 20 जिल्ह्याशी थेट जोडलं जाणार आहे। गेम चेंजर असा हा प्रोजेक्ट आहे। 40 लाख कोटी गुंतवणूक आणि 50 लाख रोजगार या संपूर्ण जेवढे प्रकल्प येतात त्यामुळे निर्माण होणार आहे। मुंबईतील कोस्टल रोड
अटल सेतू, मेट्रो प्रकल्प, समृद्धी महामार्ग, नवी मुंबई विमानतळ, हाऊसिंग पॉलिसी आपल्या राज्याचं चित्र बदलून टाकेल. अशा प्रकारचं काम महायुतीचं सुरू आहे. पुढच्या पिढ्यांसाठी विरोधकांना हे चित्र आशादायी वाटलं पाहिजे. भविष्यामध्ये जी पिढी आहे, तरुणाई आहे, त्यांच्यासाठी, त्यांच्या फ्युचरसाठी हे सगळे प्रकल्प जे आहेत हे तुम्ही त्याच्यामध्ये तुमचं योगदान दिलं पाहिजे. चांगल्या सूचना दिल्या पाहिजे. इथं अमकं केलं पाहिजे, इथे आणखी आपण हे केलं तर आपल्या या महाराष्ट्रातल्या लोकांना, भूमिपुत्रांना फायदा होईल असं म्हणायला पाहिजे. आणि म्हणून इन्फ्रास्ट्रक्चर आणि इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट तेव्हाच होईल जेव्हा भूसंपादन व्यवस्थित होईल. आणि म्हणून ही प्रक्रिया गतीने आणि पारदर्शक पद्धतीने राबवावी. प्रकल्पांसाठी जमीन देणाऱ्याचे हित जपण्याचे निर्देश नुकतेच मुख्यमंत्री महोदयांनी दिलेले आहेत. राज्यात औद्योगिक विकासासाठी एकूण 8,969 एकर क्षेत्र आहे. मात्र औद्योगिक गुंतवणुकीसाठी मोठी मागणी आहे. त्यामुळे 1 लाख एकर जागा उपलब्ध कशी करता येईल या दृष्टीने देखील प्रयत्न सुरू झालेले आहेत. आणि महाराष्ट्रात नवी औद्योगिक क्रांती होते असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. आता पूर्वी फक्त काही ठराविक ठिकाणी विकास व्हायचा, उद्योग यायचे, पण आज समतोल विकास होतोय. सर्व समावेशक गडचिरोलीपर्यंत विकास जातोय. स्टील हब होतोय. पुढे जमशेदपूर सारखा त्याला खूप महत्व प्राप्त होणार आहे. आणि म्हणून या सगळ्याचा विचार जो आहे हे आपण केला पाहिजे.